यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. हवेली तालुक्यातील शिंदवणे गावात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दिनांक 1/4/2026 रोजी हवेली तालुक्यातील शिंदवणे गावामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसासह वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे उभ्या पिकांना फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके आडवी झाली आहेत. विशेषतः गहू, कांदा, भाजीपाला आणि इतर फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार ठेवलेलं पीक पावसात भिजल्याने त्याची गुणवत्ता खालावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शिंदवणे गावातील स्थानिक शेतकरी श्री गोकुळ मारुती महाडिक पाटील यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून तातडीचे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आमचे सर्व पीक हातात येण्याच्या आधीच निसर्गाच्या अवकाळीपणामुळे नुकसान झाले, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान संबंधित विभागाने नुकसानीचा आढावा लवकरात लवकर घेऊन पीक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी कळकळीची विनंती श्री गोकुळ महाडिक यांनी केली असून प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत उपसंपादक गणेश महाडिक. मी गोकुळ मारुती महाडिक, राहणार शिंदवणे. काल अचानक अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. फळबागा असतील, केळीच्या बागा असतील, अंजिराची झाडं असतील, कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसंच भाजीपाल्याचं बी नुकसान झालेलं आहे. तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, ही माझी